आत्ता तुमचे सध्या ज्यांच्याबरोबर फारच जुगलबंदीचे किंवा ज्यांच्या विरोधात तुम्ही मोहीम उघडलेली आहे त्या धनंजय मुंडे यांनी तुमची संभावना दमानिया नाही बदनामिया अशी केली आणि ते सगळं झालं. पण एकूण मी आत्ता तुमचं जे सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लढाया बघतोय, वेगवेगळ्या मंत्र्यांविरोधामधली प्रकरणं बाहेर काढून त्यांचे भ्रष्टाचार समोर आणून तो एक लढा निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. मला असं आता वाटायला लागलं की अंजली दमानिया म्हणजे अंजली हजारे किंवा अण्णा दमानिया असं काही होतंय का? चला, एक बरं आहे की निदान तुम्ही अण्णा दमानिया किंवा अंजली हजारे म्हटलं आणि बदनामियासारखं काही म्हटलं नाहीत. तर मला असं वाटतं हे जेवढे राजकारणी आहेत ना ते काहीतरी असे शब्द काढतात, काहीतरी असं एक वेगळं टाकून द्यायचं की त्याच्यातनं लोक वाटतील ते बोलायला लागतील. आणि म्हणून मी त्यांच्या त्या सो कॉल्ड पत्रकार परिषदेनंतर मी पण एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी म्हटलं की तुम्ही मला बदनाम लोकांविरुद्ध बोलणारी पुराविया म्हटलं असतं तर चाललं असतं, कारण बदनाम लोक तुम्ही आहात आणि तुम्ही देशाला करत आहात. तर एनिवेज मी म्हटलं मला पण मेसेजेस खूप आले होते, आता आम्ही यांना काय धनंजय गुंडे म्हणायचं का? तर हे शब्द वगैरे म्हणणं मला असं वाटतं की खूपच ट्रिव्हियल गोष्ट आहे, पण ह्या लोकांना आता आपण कसा धडा शिकवायचा मला हेच कळत नाही. मला खरं तर प्रश्न म्हणजे खरं तर पहिला प्रश्न आज विचारला पाहिजे की तुम्ही आता गेली साधारण 12-14 वर्ष तुम्ही लढताय, बरोबर, आणि तुमच्या समोरचे चेहरे पक्ष असं सगळे बदलत राहतात, पण प्रश्न सुटत नाहीयेत. म्हणजे हा मंत्री ह्याचा हा भ्रष्टाचार, तो मंत्री त्याचा तो भ्रष्टाचार, आरोप करताना तुम्ही दिसताय, पुढं त्यांचं काय होतं तर फारसं काही होताना दिसत नाही. तर तुम्हाला आता कंटाळा येत नाही का की अरे मी एकटीच बरं, याच्यामध्ये समाजातून जो रेटा अपेक्षित आहे तसाही काही घडताना दिसत नाहीये. तर तुम्हाला हे जे करण्याचं बळ, प्रेरणा ते कुठून मिळतंय? नाही, अप्स अँड डाऊन्स आपण म्हणतो ना ते मलाही होतात, कारण जसं खडसेंविरुद्ध लढले, मग त्यांनी माझ्या विरुद्ध 32 डिफेमेशन केसेस केल्या. भुजबळांविरुद्ध लढले, त्यांनी माझ्या विरुद्ध 6 डिफेमेशन केसेस केल्या. अगदी ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले समणकर त्यांनी सुद्धा माझ्यावर डिफेमेशन केस केली. तर तेव्हा असं वाटायचं की म्हणजे चोरी तो चोरी ऊपरचे सीना चोरी. म्हणजे तेव्हा आता माझ्या जागी जर कुठली सामान्य स्त्री असती ना तर तिला ते लढणं पण शक्य नव्हतं, कारण कोर्टात जा या लढा, इवन काही ठिकाणी खर्च किती अफाट होतो. जसं खडसेंनी माझ्या विरुद्ध 4 FIR केले आणि त्यातला एक गंमतशीर FIR म्हणजे मी चोपडा अर्बन बँकेत जाऊन तिथला एक DD चोरला, ओके, आणि तो चोरून मी त्यांचं नाव घातलं आणि त्याची झेरॉक्स काढून मी माझ्या PIL मध्ये लावली. दिस काइंड ऑफ एन ॲब्झर्ड, म्हणजे इतकं विचित्र असं ते आरोप टाकतात आणि FIR करतात आणि ती FIR घेतली गेली मुक्ताईनगरमध्ये. बरं, ती मुक्ताईनगरमध्ये म्हणून मला मुंबईहून औरंगाबादला 16 वेळा जावं लागलं. आता जायचं म्हणजे सकाळी 11ला कोर्ट, म्हणजे आदल्या दिवशी राहायला जा, सगळे खर्च, आणि असं सगळं लढायचं ते किती आणि का? आता म्हणजे मला नेहमी वाटतं की अजित पवारांचा सिंचन घोटाळा कसा काढला, कसा लढला, तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय. तेच अजित पवार आणि पेपर्स जे माझ्याकडे होते ते मी आधी खडसेंना दिले, त्यांनी काय केलं नाही, मग फडणवीसांना दिले, फडणवीसांनी त्या अधिवेशनात लावून धरले आणि काही काळानंतर तेच फडणवीस त्याच अजित पवारच्या बाजूला जाऊन बसतात. तेव्हा धक्का बसतो की हे चाललंय काय. म्हणजे यांना आपण सो कॉल्ड चांगला माणूस म्हणायचो, मग हे असं कसलं पॉलिटिकल कंपल्शन आहे की तुम्ही अशा भ्रष्ट माणसाला घेऊन सरकार बनवताय, मग तो काही तिथे जाऊन जनकल्याण करणार आहे का? जनतेची सेवा करायला तो आलाय का? म्हणजे हे प्रश्न मला असं वाटतं की अनुत्तरित तेव्हापासून आतापर्यंत आहेतच. नाही, पण तुमची म्हणजे तुम्ही आता तुमच्याबद्दलचं जर तुमचं सगळं या सामाजिक क्षेत्रामधलं जे ते कोंढाण्याच्या पासून ते सुरू झालं, मग अण्णा आंदोलन असेल, मग नंतर आम आदमी पक्ष स्थापन झाला, मग नंतर तिकडे दिल्लीमध्ये त्यांचं सरकार आलं, अण्णांचं आंदोलन महाराष्ट्रात
निर्माण झालं, महाराष्ट्रात ते विझून गेलं, पण त्याची ते दिल्लीमध्ये ते म्हणजे काय प्रदीप्त राहिलं आपण म्हणू, महाराष्ट्रामध्ये ते संपलं. आज असं दिसतंय की एखाद्या शिलेदारासारख्या तुम्ही हे करताय. तर म्हणजे हे का होत नाहीये की जसं अण्णांना एक ग्रुप लोक असे जोडता आले, तुमच्या ह्या लढ्यामध्ये त्या प्रकारचा सपोर्ट का दिसत नाहीये? नाही, मी तसं कधी केलंच नाही ना. संघटना जर बांधायची असती तर मी